नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्या बघणार आहोत वेगवान घडामोडींमध्ये. आणि पण त्याआधी आपण थेट जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजनाथ सिंह देखील आपल्याला या दृश्यांमध्ये आपण बघतो आहोत. एक नया संगीत देखो, आज तो कण कण में है, एक नया भारत बनाने का इरादा मन में है। आज माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत नया भारत बनकर सूर्य की तरह चमक रहा है। जिस दौर की बुनियाद रखी श्रद्धेय अटल जी ने, वह आगे और समृद्ध हो रहा है माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में। श्रद्धेय अटल जी, उनके भीतर का जो मौजूद कवि है, उसने उन्हें स्वप्नदर्शी बनाया। उनकी कविताओं की तमाम पंक्तियां उनके मिजाज का ही तो प्रतिबिंब है। धैर्य के मामले में अटल जी मैराथन धावक थे। वे केवल युग पुरुष नहीं थे, बल्कि युग प्रवर्तक भी थे। वाणी और कर्म के जादूगर थे। वे चाहते थे कि भारत का विकास उस वृक्ष की भांति हो जो अपनी जड़ों से ऊर्जा ग्रहण कर स्वस्थ रहता है और कोई आंधी या तूफान उसको हिला नहीं पाता। आज कोरोना संकट के वक्त में भारत ने जिस तरह से इस समस्या को संभाला, ये विश्व के लिए एक मिसाल है। और अटल जी सही कहा करते थे कि आंधी या तूफान भारत को हिला नहीं सकते। उन्होंने जय जवान जय किसान के साथ साथ जय विज्ञान को भी जोड़ा, और यही उनकी दूरदर्शिता की ही बात हम कर सकते हैं। ऐसे युग पुरुष हमेशा जिंदा रहते हैं अपने आदर्श, त्याग, सेवा कार्य से। भारत रत्न श्रद्धेय अटल जी का एक ही सपना था कि हमारा देश भारत, जो विश्व गुरु की गरिमा रखता है, जहां रामराज्य स्थापित हो, जनजीवन के सत्य में महकता हो, ऐसा भारत मेरा सपना है। आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आदरांजली अर्पण केलेली आहे। पण त्याचबरोबर आज राष्ट्रपतींच्या हस्ते देखील अटल बिहारी वाजपेयी यांचं एक पोर्ट्रेट, त्याचं देखील अनावरण आज केलं जाणार आहे। आज अटल बिहारी वाजपेयी यांचा दुसरा स्मृती दिवस आहे। देश के लिए जिए। इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स इस प्राचीन देश में इसकी संस्कृती ने हजारों या कार्यक्रमात आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या पोर्ट्रेटचं अनावरण केलं जाणार आहे। पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। अटल स्मृती स्थळावर आता पंतप्रधान आणि या इतर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज दुसरा स्मृती दिवस आहे आणि तिथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अटलजींचा दुसरा स्मृती दिन आज कशा रीतीनं या निमित्तानं राजधानीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय? महत्वाचं म्हणजे तो जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट परिसरात असलेल्या या स्मृतीस्थळाचं पहिले दर्शन घेतलं आहे, तिथे वंदन केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, ते वंदन करणार आहे। पण कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही मोठा सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाहीये। पण ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत यांनी दर्शन करताना
आणि गेल्या वर्षी जेव्हा याची सुरुवात झाली होती, या राजघाटावरील स्मृतीस्थळाची सुरुवात आणि त्याचं उद्घाटन हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. आणि त्यावेळेस ते ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा चढता आलेख आहे त्या संदर्भातल्या शिलालेख लिहिण्यात गेले होते. आणि अटल बिहारी वाजपेयी यांची आवडती जी कविता आहे ती देखील तिथे लिहिण्यात आलेली आहे. त्याचा उल्लेख देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. आपण बघतोय प्रशांत आत्ता जसं आपल्याला सांगतायत या अटल स्मृती स्थळाविषयी, पण जसं आता आपण उल्लेख केला राष्ट्रपती देखील आता इथे दाखल झालेत आणि त्याआधी इतर मान्यवर तिथे उपस्थित झालेले होते. आपण बघतोय JP नड्डा देखील या दृश्यांमध्ये आता आपण बघतोय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्याचबरोबर इतर मान्यवर देखील आहेत. राष्ट्रपतींचं देखील इथे आगमन झालेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्तानं या एका छोट्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलंय. या सगळ्या मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आणि आता या कार्यक्रमस्थळी राष्ट्रपतींचं देखील आगमन झालेलं आपण बघतोय. एकीकडे जर आपण पडद्यावर बघत असाल तर अटल स्मृती स्थळावर अटलजींची कविता देखील आपण एकीकडे या दृश्यांमध्ये बघतोय. आणि या स्मृती दिनानिमित्तानं आयोजित या कार्यक्रमात आता राष्ट्रपतींचं देखील आगमन झालंय. राष्ट्रपती देखील आता अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. अरमानों को डरना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. माननीय राष्ट्रपति जी सबसे पहले श्रद्धेय अटल जी को पुष्पांजलि अर्पित करेंगे. आज 11 वाजता होणाऱ्या दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका पोर्ट्रेटचं अनावरण देखील केलं जाणार आहे. पुष्पांजली, श्रद्धांजली. कोरोनाचं महासंकट सध्या जगावर सध्या गोंगावताना दिसतंय, पण त्यानिमित्तानं इतर कुठल्याही मोठा असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नसलं तरी आता राष्ट्रपती इथे आदरांजली अर्पण करायला पोहोचलेले आहेत. विश्व गुरु भारत के लोकतंत्र के सजग प्रहरी, अनमोल रतन, संवेदनशील कवि, श्रेष्ठ पत्रकार, प्रखर वक्ता, सर्वप्रिय श्रद्धेय अटल जी. खुशहाल भारत बनाने की शपथ लेकर अभियान, अभिमान, स्वाभिमान और स्नेहशील सत्यम शिवम सुंदरम के प्रतिरूप श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी. आज राष्ट्रपती आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपती देखील अटलजींना आदरांजली अर्पण करतायत. श्री एम वेंकैया नायडू जी श्रद्धा सुमन अर्पित कर रहे हैं. माननीय प्रधानमंत्री जी श्रद्धा सुमन अर्पित कर रहे हैं. अब मेरे लिए अटल जी का जाना पिता तुल्य संरक्षक त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता आदरांजली अर्पण करताना आपण या दृश्यांमध्ये पाहतो. कहा था अटल जी का ओजस्वी, तेजस्वी तथा यशस्वी व्यक्तित्व सदा हम देशवासियों का मार्गदर्शन करता रहेगा. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने शब्दों से ऐसे श्रद्धांजलि अर्पित की थी और अभी पुष्पांजलि. आपल्या अनेक सुंदर कवितांमधून किंवा अत्यंत प्रखर अशा भाषणांमधून आपल्यापर्यंत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपल्यापर्यंत पोहोचत आलेले आहेत आणि त्यांचेच अनेक सुंदर शब्द आपल्या कानात अजूनही रुंजी घालत असतात. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा. या अशा सुंदर शब्दांमध्ये अटल बिहारी वाजपेयी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते यासह अनेक विशेषणांनी आतापर्यंत गौरवण्यात आलेलं आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना. आणि 2 वर्ष होऊन गेली आहेत आणि त्याच्या स्मृतीस्थळावर हे सगळे मान्यवर आणि त्यांचे एक प्रकारे माजी सहकारी आपण जर या दृश्यांमध्ये बघत असू तर रांगेत मागे त्यांचे कुटुंबीय देखील आता आपल्याला दिसतात. निर्माण में अपना अपना योगदान दें.
बाधाओं, विपदाओं, तूफानों, बवंडरों और अवरोधों की परवाह किए बगैर हमें आगे बढ़ना है। और अब अटल जी के परिवार आपण के बघतोय अटल बिहारी सदस्यगण, वाजपेयी यांचे नातेवाईक देखील आपण या स्मृतीस्थळावर आलेले बघत आहोत। इतरही मान्यवर आता रांगेत उभं राहून अटलजींना आदरांजली अर्पण करतात। रिस्पेक्टेड रंजन भट्टाचार्य जी, विपदाओं के बीच भी आगे बढ़ने का संदेश दिया श्रद्धेय अटल जी ने। आज देश जिस आपदा का सामना कर रहा है उसके लिए उनकी पंक्तियां बहुत प्रेरक हैं। सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। और अब श्री अजय भाई संगीतमय श्रद्धांजलि अर्पित करेंगे।